हॅलो फ्रेंड, थंबनेल मध्ये पाहिल्याप्रमाणे तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला आज काय पाहायचे, समानार्थी शब्द. असे आहेत ते समानार्थी शब्द की जे तुम्ही एक्झाम मध्ये येणारच तुम्हाला, त्यामुळे तुम्ही हे लक्ष देऊन जर पाहिले तर हे नक्कीच तुम्हाला 2 मार्क हे 100% येणार, याची मी तुम्हाला खात्री देते. नमस्कार, तर मी मधुरा कापसे, MK टीचिंग ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माहिती का विद्यार्थ्यांनो की कसं आहे, समानार्थी शब्द हा एक असा विचित्र पॉइंट आहे की ज्याच्यामध्ये असे एक्झामला येतात प्रश्न की जे आपल्याला काय म्हणजे त्याच्यातलं काय लिहा म्हणजे कसा येतात आणि कसे येतात तर ते आपल्याला समजायला पाहिजे. आणि काही काही शब्द आयोगाचे असे आहेत की जे पुन्हा 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 तेच रिपीट होतात. पोलीस भरतीला, सरळ सेवेला बऱ्यापैकी समानार्थी शब्दावर 2 प्रश्न आपल्याला असतात, म्हणजे 2 मार्क्स किंवा मग जर एका प्रश्नाला 2 मार्क असतील तर 4 मार्क, तर जवळपास 2 प्रश्न तर असतात समानार्थी शब्द. तर त्यामुळे हे पाहणं आपल्याला खूप आवश्यक आहे. म्हणून हे व्हिडिओ याच्यासाठीच मी आपल्याला हे समानार्थी शब्दावर एक छोटासा व्हिडिओ घेणार आहे. तर त्याच्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला कळेल. याच्यातले नक्की म्हणजे 100% येणारच. तुम्हाला मी सांगते, कारण हे एवढे इम्पॉर्टंट शब्द दिलेत मी तुम्हाला. म्हणजे हे असे कॉमन शब्द दिलेच नाही मी. जे कॉमन आहे ते सर्वांनाच येतात, परंतु आयोगाने जे प्रश्न दिलेले असतात तर ते थोडेसे क्लिष्ट दिलेले असतात, म्हणजे बऱ्यापैकी थोडं त्याच्यात कन्फ्युजन दिलेलं असते, बरोबर आहे. म्हणून ते कन्फ्युजन आपलं दूर व्हावं म्हणून आपण ते शब्द जर पुन्हा पुन्हा आपण वाचले तर बऱ्यापैकी आपल्याला लक्षात राहायला सोपे जातात. आणि खाली ऑप्शन जे आहेत तर ते ऑप्शन सुद्धा आपण इलिमिनेट करू शकतो. ठीक आहे, तर बघा, आपण बघू शकतो समानार्थी शब्दामध्ये कसं आहे माहितीये का. एक म्हणजे पहिला पार्टच घेले मी हा. आपल्याला आणखीन पण 2 पार्ट घ्यावा लागतील, म्हणजे 2 व्हिडिओ घ्यावा लागतील याच्यावर, कारण की एकच व्हिडिओ फार मोठा होतो त्याच्यामुळं. तर तुम्ही बघू शकता, लक्ष द्या आता इकडे बघा. उंट, आता बघा जे शब्द घेतलेत ना मी ते खरंच तुम्ही लक्ष देऊन बघा, कारण की कसं माहिती का, हे शब्द पुन्हा पुन्हा रिपीट झालेले आहेत एक्झामला, खूप बऱ्याच वेळेस म्हणजे रिपीट झालेले. तर त्यामुळे तुम्ही जर हे लक्ष देऊन बघता तर नक्कीच तुम्हाला 2 मार्क 100% मिळणार आहेत. आणि याच्यातला ऑप्शन मध्ये तरी नक्की तुम्ही ऑप्शन मध्ये तरी तुम्हाला याच्यातले 2-3 शब्द दिसतील तुम्हाला ऑप्शन मध्ये. तरी प्रश्न जरी डिरेक्टली येत नसेल तर तुम्ही ऑप्शन मध्ये तरी जर खाली 3 ऑप्शन आले, 4 ऑप्शन आले, तर त्याच्यातलं एक उत्तर असतं. बाकीचे 3 जे ऑप्शन आहेत तर ते जर आपल्याला माहित असेल की हा जो ऑप्शन आहे हा तर केसासाठी आहे किंवा हा जो पाण्यासाठी आहे, मग नक्कीच तुम्ही आन्सर राईट करू शकतात. ठीक आहे, बरोबर आहे. लक्ष द्या, इकडे बघा आता. उंट, आता बघा उंट म्हणजे काय. आता उंट म्हणजे साधारण आपण काय म्हणतो त्याला समानार्थीमध्ये. फार विचित्र शब्द आहे त्या उंटाला सुद्धा, आणि ते विचारलेला प्रश्न परत आयोगाने. बघा तुम्ही, उंट म्हणजे काय. उष्ट्र किंवा उष्ट्र म्हणजे दोन्ही पद्धतीनं असा सुद्धा शब्द येऊ शकते, किंवा उष्ट्र असा सुद्धा विचारले जाऊ शकते. म्हणजे या दोन्हीपैकी कोणत्या ऑप्शन मध्ये देऊ शकतात. म्हणजे उंटाला काय म्हणतात, उष्ट्र. उ वरूनच आहे, परंतु उष्ट्र हा थोडा वेगळा शब्द आहे, म्हणून लक्षात ठेवायला थोडा अवघड आहे. उंट उष्ट्र. बघा आता तुम्ही, हे काय आहे, पिंपळ. 2 नंबरला काय, पिंपळ एक शब्द आहे. आता पिंपळाला काय म्हणतात, एक अश्वत्थ म्हणतात. अश्वत्थ काय म्हणतात, अश्वत्थ. पिंपळाला काय म्हणतात, अश्वत्थ. पिंपळ, अश्वत्थामा, त्याच्यावरून ते नाव पडलेले अश्वत्थामा. अश्वत्थ, त्याच्यानंतर हा आनंद. आता ज्याच्यासाठीच आपण सर्व काही करतो तो आनंद, तर त्याचेच आपल्याला समानार्थी शब्द माहित पाहिजेत, बरोबर आहे. सर्व गोष्टी आपलं म्हणजे जी लाईफस्टाईल आहे तर ती सर्व आनंदात जाण्यासाठीच आपण तयारी करतो. आणि त्या तयारी कशासाठी, की आपल्याला त्या गोष्टीतून काय भेटावं, आनंद भेटावा. आणि अभ्यास पण जर आपण आनंद म्हणून केला तर बऱ्यापैकी खूप चांगला अभ्यास होतो. टेन्शन घेऊन अभ्यास करण्यापेक्षा एक आनंददायी म्हणजे आपल्याला इंटरेस्ट म्हणून, खूप म्हणजे आवड आहे म्हणून जर केला तर तो अभ्यास खूप म्हणजे पॉवरफुल आणि खूप सक्सेसफुल होतो. म्हणजे तो अभ्यास सुद्धा आपल्याला करायला खूप सोपा जातो. म्हणून लक्ष द्या तुम्ही बघा, आनंदाला काय शब्द आहेत, हर्ष आहे, मोद आहे, संतोष. आता बघा, हा संतोष शब्द आल्यानंतर आपण थोडस त्याच्यामध्ये कन्फ्युज होऊ शकतो. संतोष म्हणजे आनंद आहे, आणि समानार्थी शब्दामध्ये संतोष म्हणजे समाधान सुद्धा आपल्याला वाटू शकते, बरोबर आहे. पण आयोग त्याच्यामध्ये काय करते माहितीये का, त्याच्यामुळेच ही ट्रिक करते, म्हणजे समाधान पण देते, आनंद पण देते. मग आता तिथे जर ह्या आनंद शब्द नसेल तर समाधान असेल, आणि समाधान नसेल तर आनंद असेल. ठीक आहे, म्हणून आनंदाला काय म्हणतात, हर्ष, मोद, संतोष, तोष, प्रमोद आणि उद्धव. तोष, आता हे तोष म्हणजे तोष, बरं, हे आपले खायचे तोष नाही. तोष चहा सोबत जे खातो ते नाही, हे काय, तोष.
तोष. म्हणजे आनंद तोष. आम्ही लक्ष ठेवलं होतं, आम्हाला तोष्णीवाल मॅडम होते, तोष्णीवाल, म्हणून आम्ही त्याच्यावरून ठेवलं होतं तोष्णीवाल मॅडम आनंददायी आहेत म्हणून. असं आनंद, तोष, प्रमोद, उद्धव, हर्ष, मोद, संतोष. आता बघा हे कोणता शब्द आहे? आकाश. आकाशाला काय म्हणतात बघा. आता हा ख. ख तर हा खूपदा विचारलेला, कितीदा विचारलेला आयोगाने. हा आयोगाचा फेवरेट आहे आकाशाला ख. पोलीस भरतीला तर खूपदा हा प्रश्न आलेले आहेत, बघा तुम्ही काढून प्रश्न. आकाश, त्याच्यानंतर आंबूट, त्याच्यानंतर वितान, गगन, आंबर. आता वितान बघा, हा वितान शब्द कसा आहे? सॉरी, वितान, गगन, आंबर. आकाशाला काय म्हणतात? हे ख. हा ख म्हणजे आकाश. ख म्हणजे आकाश. ठीक आहे. आंबूर, आंबूट, वितान, गगन, अंबर. म्हणजे आकाशाला जे शब्द आहेत तर ते अच्या रिलेटेड. हे अंबूट आहे, वितान, अंबर आहे. अंबर लक्षात येईल आपल्याला, गगन पण लक्षात येते. फक्त ग, ख आणि वितान ह्या दोन्ही याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन व्हायचे चान्सेस खूप आहेत. त्याच्यानंतर हा एक आयोगाचा फेवरेट शब्द आहे की अनल. अनल. अनल म्हणजेच काय? अनल म्हणजे विस्तव, पावक, वन्ही, वैश्वानर. हे बघा, अग्नी आपल्याला माहिती आहे, वन्ही आणि हा वैश्वानर शब्द विचारलेला आहे. जशाच तसा हा शब्द. अनलला वैश्वानर म्हणतात, हताशन म्हणतात. विस्तव माहिती आपल्याला, पण पावक पण लक्षात येत नाही लवकर. पावक, वन्ही, वैश्वानर, हताशन, अग्नी, विस्तव. अनलला किती शब्द आहेत? जवळपास 6 शब्द आहेत. ठीक आहे. बघा आता पुढचा शब्द हा काय आहे? कावळा. कावळा, कावळा जो आपल्या 10वीला लागतो तो कावळा, तोच आहे तो कावळा खूप डेंजर आहे. त्याला काय म्हणतात माहितीये का? काक. आणि आवडता हा शब्द आहे आयोगाचा कोणता? वायस. वायस हा शब्द आयोगाचा आवडता आहे कावळ्याला. खूपदा कितीदा विचारलेला आहे तो वायस शब्द. परंतु आपल्याला पुन्हा वाचून लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ते आयोगाला काही नाही, क्वेश्चन काढायचे म्हणलं ते काही टाकते त्याच्यातले, कोणतेही शब्द घेते आणि टाकते. परंतु हा शब्द मात्र पुन्हा टाकते. वायस. काक पण आलेला आहे, याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे. कावळ्याला काय म्हणतात? काक. वायस एकाक्ष म्हणतात. एकाक्ष बघा, म्हणजे कावळ्याला एकच डोळा आहे. कावळ्याला काय? एकच डोळा आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? एकाक्ष. एक अक्ष असणारा. अक्ष म्हणजे डोळा. एक अक्ष असणारा काय? एकाक्ष. लक्ष द्या इकडे बघा. हा एक शब्द आहे बघा, किंकर. किंकर लक्षात आलं का तुमच्या? किंकर म्हणजे ती किंकर नाही बरं दुसरी. किंकर म्हणजे हे आहेत. किंकर म्हणजे अनुचर, दास, भृत्य, उलिंग. आता हा उलिंग शब्द विचारलेला आहे बघा. आता आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेले ह्या उलिंगवर. उलिंग. किंकर म्हणजे दास. अगोदरच्या काळात ते वापरायचे, आम्ही काय तुमचे किंकर आहेत बाबा. अगोदरच्या काळात तशी भाषा होती, म्हणून तो जुना शब्द आहे किंकर. अलीकडे त्यालाच सर्वंट, लेटेस्ट लँग्वेज मध्ये सर्वंट, सरकारी नोकरीवाली सर्वंट, सरकारचे दास, त्याला म्हणतात किंकर. अनुचर, दास, भृत्य, उलिंग. ठीक आहे. आता हे पण आवडतात शब्द आहे, सगळे आवडतेत म्हणलं. हे सर्व प्रश्न, हे सर्व याच्यावर प्रश्न दोनदा तीनदा येऊन गेलेले आहेत. कितीदा? दोनदा कितीदा पण प्रश्न आलेले आहेत. आणि हे नक्कीच पुढे पण हेच. आता याच्यामध्ये चेंजेस काय होणार आहे? फक्त या शब्दाचा, आता सपोज आनंद शब्द आहे, एकदा मोद विचारला असेल तर एकदा प्रमोद विचारतात, एकदा तोष विचारतात, बरोबर आहे. म्हणून आपल्याला हे एवढे शब्द करायचे जेणेकरून पुन्हा वाचायचे, म्हणजे आपल्याला एक्झामला पण ऑप्शन इलिमिनेशन करायला सोपे जाईल. ठीक आहे. बघा आता हा खग. खग म्हणजे काय? पक्षी. खग म्हणजे पक्षी. आणि नुसतं ख म्हणजे काय? आकाश. ख म्हणजे आकाश आणि खग म्हणजे पक्षी. खग म्हणजे पक्षी, त्याला म्हणतात विहंग, त्यालाच म्हणतात द्विज. द्विज म्हणजे माहिती ना? द्विज म्हणजे दोनदा जन्मणारे. द्विज म्हणजे दोनदा जन्मणारे. कोण आहेत असे दोनदा जन्मणारे? माहिती आहे का आपल्याला? माहित असेल तरी पण बघा, द्विज म्हणजे दोनदा जन्म घेणारे. कोण आहेत असे? पक्षी, अंडे आणि दात. आपले हे दात, टीथ. ठीक आहे. त्याला दोनदा जन्म घेणारे म्हणतात. कशामुळे? पक्षी दोनदा जन्म कसे घेतात? एकदा अंड्यातून आणि एकदा अंड्याच्या बाहेर आल्यानंतर. अंडी पक्षी झालं का? आणि त्याच्यानंतर कोण? ब्राह्मण कशामुळे म्हणतात? ब्राह्मणाची मुंज केल्यानंतर दुसरा जन्म होते म्हणतात. मुंज केल्यानंतर त्यांचं ते मुंज हा विधी असतो ना, तर तो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कोणते? आपले दात, जे 7 वर्षाला पडतात आणि नंतर 60 वर्षाला एकदा पडतात. समजलं तर बघा तुम्ही.
7 वर्षाला पडतात आणि 60 वर्षाला पडतात. ते दोनदा पडतात म्हणून त्यालाही डबल त्यांचा जन्म होतो. एकदा लहानपणी दुधाचे दात म्हणतात ना ते पडतात आणि त्याच्यानंतर 7 वर्षाला एकदा दुसरे येतात ते, म्हणून त्यांना काय म्हणतात द्विज. आणि अंडज आणि शकुंत, या शकुंतवर पण प्रश्न आलेला आहे बरं. शकुंत, खग शकुंत याच्यावरही प्रश्न आलेला आहे. हे आपली बायको, आपली प्रिय बायको, त्याला काय म्हणतात कलत्र. कलत्र जी कधीच राहत नाही शांत ती कलत्र. कलत्र म्हणजे बायको. याच्यावर कितीदाही प्रश्न आलेला आहे. कलत्र. त्याच्यानंतर केस, केसला काय म्हणतात कुंथल. बघा आता हे कुंथल आणि केसचा काही संबंध आहे का हे समानार्थी शब्दामध्ये. कुंथल म्हणतात त्याला, केसला काय म्हणतात कुंथल. कुंथल गिरीकर माहिती का ते लक्ष्मीकांत बेर्डेचा ते पिक्चर आहे, त्याच्यामध्ये तो कुंथल गिरीकर हा असतो, ऍडव्होकेट असतो कुंथल गिरीकर, बरोबर आहे. आणि हा कुंथलचा पेढा पण प्रसिद्ध आहे माहिती का तुम्हाला. त्याच्यावरून हे लक्षात ठेवा काहीतरी. कुंथल वरून केस, कुंथल केस, कुंथलचे केस म्हणायचं कुंथलचे. त्याच्यानंतर गरुड. गरुड, गरुडाला काय म्हणतात गरुड. गरुड पक्षी माहिती ना. गरुड, गरुडाला काय म्हणतात खगेश्वर, खगेंद्र, द्विराज, वैनतेय. हा वैनतेय शब्द विचारलेला आहे बरं खूपदा. वैनतेय, वैनतेय म्हणजेच गरुड, वैनतेय. आणि त्याच्यानंतर एक महत्वाचा आहे जो कोणता, पाणी. सांगितलं तुम्ही तुम्हाला अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये की पाणी हा शब्द कितीदा विचारतात, खूपदा. आणि त्याच्यावरचे शब्द पण खूप आहेत त्यांना द्यायला समानार्थी, परत रिपीट नवीन नवीन शब्द द्यायला. शब्द तोच पाणी, त्याचा समानार्थी त्यांना विचारायचा आहे. परंतु समानार्थी जे शब्द आहेत हे बाकीचे ते बऱ्यापैकी जास्त आहेत, तर म्हणून त्यांना हे द्यायला ऑप्शन खूप आहेत. अंबू म्हणतात, अंबुज, अंबुध, पय, नीर, हे सलील. आता हे बघा, हे सलील खूपदा विचारलेले बरं. आणि हे सलीलाचे पण 2 प्रकार आहेत बरं. सलील हे दुसरी वेलांटी आहे, सलील दुसरी वेलांटी असेल तर पाणी आहे सलील म्हणजे. आणि पहिली वेलांटी असेल तर सलील म्हणजे धान्य होते, धान्य. सलील म्हणजे धान्य. आणि हे दुसरी वेलांटी म्हणजेच पाणी. आणि त्यालाच काय म्हणतात, पण पाण्याला वारी पण म्हणतात बरं, वारी. ही आपण पंढरपूरची करतो वारी, ती नाही बरं, वारी. हे वारी म्हणजेच पाणी आहे. पाण्याला काय म्हणतात पय, नीर, अंबुद, तोय, सलील, वारी. तर अशा पद्धतीने आपण थोडे शब्द पाहिलेत, परंतु हे मोस्ट आयएमपी शब्द आहेत. कसे येतं मोस्ट आयएमपी. तुम्ही पुन्हा पुन्हा हे शब्द वाचा. जर तुम्हाला हे लिहून पण तुम्ही घेऊ शकतात व्हिडिओ पॉज वगैरे करून, तर खूप आवश्यक आणि खूप महत्वाचे शब्द आहेत बरं हे. तुम्ही पुन्हा पुन्हा वाचू शकतात. तुमचे 2 मार्क नक्कीच फिक्स झाल्याशिवाय राहणार नाहीत. ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता. ठीक आहे, धन्यवाद.